हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल मराठी डिजिटल वर्ल्ड. मित्रांनो, 11वी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. प्रोविजनल मेरिट लिस्ट सुद्धा काल लागलेली आहे. मित्रांनो, बरेच विद्यार्थी या ठिकाणी ॲप्लिकेशन म्हणजेच रजिस्ट्रेशन करण्यापासून वंचित राहिलेले आहेत. काही कारणास्तव त्यांचा फॉर्म पार्ट 1 कंप्लीट नसेल किंवा पार्ट 2 कंप्लीट झाले नसेल किंवा त्यांनी कंप्लीट करून सुद्धा पार्ट 2 लॉक केलेलं नसेल. अशा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन करायचं राहिलेलं आहे, कुठल्या कारणास्तव असेल किंवा त्यांचं पार्ट 2 लॉक करायचं राहिलेलं असेल, तर या विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. आणि ती बातमी काय आहे हे आपण ह्या व्हिडिओमध्ये माहिती याच्याविषयीची बघणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओला न स्किप करता संपूर्ण बघा, जेणेकरून सर्व डिटेल तुम्हाला व्यवस्थित समजतील. आणि जर तुम्ही चॅनलवरती फर्स्ट टाइम व्हिजिट करत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे भविष्यात येणाऱ्या ॲडमिशन प्रोसेसच्या रिलेटेड येणाऱ्या सगळ्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील, जसंही मी व्हिडिओ अपलोड करेल. सो विदाउट वेस्टिंग अवर टाइम, लेट गेट स्टार्टेड. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी मला कमेंट सेक्शनमध्ये विचारलं होतं, प्रोविजनल मेरिट लिस्टमध्ये नाव आलेलं आहे परंतु कॉलेज कुठलं अलाउड झालं हे आणखी समजलेलं नाही. मित्रांनो, आताशी फक्त प्रोविजनल मेरिट लिस्ट लागलेली आहे. यानंतर फायनल मेरिट लिस्ट येईल. फर्स्ट कॅप राऊंडसाठीची अलॉटमेंट आहे ती येणार आहे. मित्रांनो, मी तुम्हाला काही दिवसापूर्वी याचा संपूर्ण शेड्यूल पाठवला होता. त्यामध्ये त्या शेड्यूलचे आता डेट्स वगैरे चेंज झालेले आहेत, परंतु तुम्हाला त्या व्हिडिओवरून एक समजेल की कुठल्या स्टेप्स आपल्याला फॉलो करायचे आहेत ॲडमिशन प्रोसेसमध्ये. तर ठीक आहे, आता राहिला प्रश्न आपला हा मेन व्हिडिओ कोणता मोटिव्ह आहे हा व्हिडिओचा, की ज्या विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन करायचं राहिलेलं आहे किंवा पार्ट 1 त्यांचा अपुरा आहे किंवा पार्ट 2 त्यांचा अपुरा आहे किंवा त्यांचे कुठलं लॉक वगैरे करायचं राहिलं असतील, ज्या विद्यार्थ्यांचं पार्ट 2 रजिस्ट्रेशन करायचं राहिलं असेल, जसंही कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की 6 तारखेपासून ते 7 तारखेच्या 12 वाजेपर्यंत म्हणजे 12:30 या ठिकाणी तुम्हाला पार्ट 2 हे लॉक करता येणार आहे. आणि राहिला प्रश्न पार्ट 2 त्यांचं पार्ट 2 पण राहिलेलं आहे, पार्ट 1चं रजिस्ट्रेशन सुद्धा राहिलेलं आहे किंवा त्यांचं चलन पे करायचं राहिलेलं आहे, नुसतं रजिस्ट्रेशन केलेले आयडी आहे परंतु पार्ट 1 भरलेलं नाही किंवा पार्ट 2 भरलेलं नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. तर ती काय बातमी आपण या ठिकाणी बघूयात. तर मित्रांनो, जसं की तुम्ही या ठिकाणी बघत आहात, ज्या विद्यार्थ्यांनी दिनांक 5 जून 2025 पर्यंत ऑनलाईन प्रवेश नोंदणी केलेली नाही किंवा आपला प्रवेश अर्ज भाग 1 भरलेला नाही अथवा प्रवेश अर्ज अर्धवट भरलेला आहे व विहित मुदतीत आपला अर्जाचा भाग 1 पूर्ण करू शकले नाहीत, अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक फेरीच्या सुरुवातीला नव्याने प्रवेश अर्जचा भाग 1 भाग 2 भरण्याची सुविधा उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांनी काळजी करण्याची आवश्यकता नाही. त्यांनी पुढील फेरीच्या वेळी आपला अर्ज वेळेत भरून लॉक करावेत. प्रत्येक फेरीपूर्व नवीन विद्यार्थ्यांनाही आपला अर्ज भरण्याची सुविधा मिळणार आहे. यासाठी प्रवेश फेरीच्या वेळापत्रकाचे काटेकोरपणे पालन करावे याची दक्षता. तर ही आत्ताच या ठिकाणी आलेली जाहीर सूचना आहे. यानुसार दिनांक 5 जून 2025 पर्यंत प्रवेशासाठी नोंदणी न केलेले विद्यार्थी किंवा भाग 1 अपूर्व भरलेला असेल, अर्धवट भरलेला असेल, असे सर्व विद्यार्थ्यांसाठी राऊंड 2च्या फेरी पूर्व म्हणजे या ठिकाणी प्रत्येक फेरीच्या वेळेस नव्याने अर्ज भरता येणार आहेत. त्यामुळे आता काळजी करण्याचं कारण नाही. बरेच विद्यार्थ्यांनी मला याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बरेच विद्यार्थ्यांनी कमेंट सेक्शनमध्ये विचारलं होतं, सर आमचा फॉर्म फिलअप करायचा राहिलेला आहे किंवा त्यांचा पार्ट 1 भरायचा राहिलेला आहे, त्यामध्ये अर्धवट माहिती भरलेली असेल किंवा त्यांचं चलन पे करायचं राहिलेलं असेल किंवा त्यांचं पार्ट 2 लॉक करायचं राहिलेलं असेल. पार्ट 2 लॉक करण्यासाठी तर आज 12:30 वाजेपर्यंत आपल्याला टाईम दिलेला आहे, परंतु पार्ट 1 ज्यांचा राहिलेला आहे त्यांचं सध्या लॉग इन होत नाही. तर अशा विद्यार्थ्यांसाठी आता त्यांनी काळजी करण्याची आवश्यकता नाही. त्यांना सेकंड राऊंडसाठी आणखीन चान्स भेटणार आहे. सेकंड राऊंड सुरू होण्यापूर्वी पुन्हा एकदा रजिस्ट्रेशन पोर्टल जे आहे त्याचं रजिस्ट्रेशन टॅब जे आहे तो ओपन होईल आणि अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी त्यांचं रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेलं आहे परंतु त्यांनी पार्ट 1 भरलेलं नसेल किंवा पार्ट 2 भरलेलं नसेल, अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी ते पार्ट 1 किंवा पार्ट 2 भरता येणार आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांनी हे दोन्ही केलेलं नसेल, त्यांचं इव्हन रजिस्ट्रेशन सुद्धा झालेलं नसेल, अशा विद्यार्थ्यांना सुद्धा या ठिकाणी नव्याने रजिस्ट्रेशन करण्यासाठीची पोर्टल जी आहे ती या ठिकाणी ओपन करण्यात येणार आहे. तर लक्षात घ्यायचं, ही खूप आनंदाची बातमी आहे, ही एकदम महत्त्वाची बातमी आहे.
आता फक्त या ठिकाणी तुम्हाला एकच काम करायचं आहे मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे तुम्हाला याच्या रिलेटेड येणारे वेळापत्रक जे आहे वेळापत्रकाचे काटेकोरपणे पालन करण्यासाठीची मदत होणार आहे. तुम्हाला जसं की आताच्या जाहीर सूचनांमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, यासाठी प्रवेश फेरीच्या वेळापत्रकावरती काटेकोरपणे पालन करावे, याची दक्षता घ्यावी. तर तुम्हाला दक्षता घेण्यासाठी तुमच्यासाठी मी या ठिकाणी आहे मित्रांनो. तुम्ही फक्त आपल्या चॅनलला फॉलो करा, तुम्हाला A to Z माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. आता थोडक्यामध्ये या ठिकाणी मित्रांनो ॲडमिशन शेड्यूल तरी चेंज झालेला असला तरी आपण स्टेप बाय स्टेप कुठल्या प्रोसिजर आपल्याला फॉलो करायच्यात कंप्लीट राऊंड 1 संपेपर्यंत हे या ठिकाणी बघूयात. आता डेट्स या ठिकाणी एक किंवा 2 दिवसांनी पोस्टपोन होऊ शकतात, पण डेटसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. ह्या टेंटेटिव्ह डेट असतील आणि एखाद्या वेळेस चेंज होतील किंवा नाही सुद्धा, या ठिकाणी काही सुद्धा सांगता येणार नाही. तर ठीक आहे, तर तुम्हाला तर माहितीच आहे 5 तारखेपर्यंतचे डेट्स तुम्हाला माहीत आहेत की 5 तारखेपर्यंत मुदतवाढ झालेली होती. या ठिकाणी मुदतवाढ दिनांक 5/6/2025 दुपारी 2 वाजेपर्यंत आपल्याला देण्यात आली होती. आता इथपर्यंत सगळं ठीक आहे, 5 तारखेपर्यंत सगळं बरोबर होतं, पण 5 तारखेपासून पुढचा जो शेड्यूल आहे तो चेंज झालेला आहे. परंतु या ठिकाणी आणखी सुद्धा आपल्याला शेड्यूल चेंजिंगमध्ये काही दिसत नाही आहे. कारण चेंज का झालेला आहे किंवा मागं पुढं का होतील असं मी का म्हणत आहे की कारण आपल्याला तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी म्हणजेच प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जी आहे, जी की आपल्याला 5 तारखेला पाहायला भेटणार होती, ती आपल्याला काल पाहायला भेटलेली आहे. त्यानुसारच 1 किंवा 2 दिवसांनी संपूर्ण शेड्यूल जो आहे तो पुढे सरकणार आहे. तर ठीक आहे, तर संपूर्ण शेड्यूल आपण या ठिकाणी बघूयात. तर या ठिकाणी डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जनरल मेरिट लिस्ट ही 5 तारखेला लागणार होती, ती 6 तारखेला लागलेली आहे. त्यानंतर सबमिशन ऑफ ऑब्जेक्शन किंवा करेक्शन रिक्वेस्ट, जर तुमच्या काही मिस्टेक झालेली असतील फॉर्ममध्ये, तुम्हाला ग्रेव्हन्स किंवा करेक्शन रिक्वेस्ट द्यायची असतील तर ती 6 तारखेपासून ते 7 तारखेपर्यंत होती. हे सुद्धा कदाचित 1 दिवस ते 2 दिवस पुढे सरकलेलं असणार आहे. आणि त्यानंतर 8 तारखेला फायनलाइज्ड जी जनरल मेरिट लिस्ट आहे ही लागेल. 8 तारखेला जनरल मेरिट लिस्ट लागेल. 9 तारखेला 0 राऊंड कोट्यामधील ॲडमिशन होतील. त्यानंतर 9 तारखेलाच या ठिकाणी फर्स्ट राऊंडसाठीची फर्स्ट अलॉटमेंट लिस्ट आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटेल. राऊंड 1 साठीची फर्स्ट अलॉटमेंट लिस्ट जी आहे ती 9 तारखेला आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटेल. आताच्या शेड्यूलनुसार मे बी ही 10 तारीख होऊ शकते किंवा 11 तारीख सुद्धा होऊ शकते. तर तुम्ही ही कन्सिडर करायचे आणि आपल्या चॅनलवरून तुम्हाला इन्फॉर्मेशन याच्या रिलेटेड पोहोचवली जाईल, त्यासाठी काळजी सुद्धा करू नका. त्यानंतर या ठिकाणी 10 तारखेलाच विद्यार्थ्याच्या लॉग इनमध्ये, त्याचबरोबर कॉलेजच्या लॉग इनमध्ये जे अलॉट झालेले विद्यार्थी असतील त्यांची लिस्ट प्रोव्हाइड केली जाईल. त्यानंतर ॲडमिशन घेण्याचा टाईम येतो 11 ते 18 तारखेपासून आपल्याला या ठिकाणी कॉलेजला रिपोर्ट करायचे. तुमचे जे काही रिक्वायर्ड डॉक्युमेंट असतील, कास्ट असेल, व्हॅलिडिटी असेल, कास्ट सर्टिफिकेट, 10वीची मार्कशीट असेल, असे सगळे काही रिक्वायर्ड डॉक्युमेंट असतील, हे डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला अलाउड झालेल्या कॉलेजवरती व्हिजिट करायचं आहे आणि त्या ठिकाणी तुमच्या ॲडमिशन प्रोसेस जी आहे ती पार पाडून घ्यायची आहे, म्हणजे कंप्लीट करायची आहे. त्यानंतर 20 तारखेला या ठिकाणी डिस्प्ले ऑफ वॅकन्सी फॉर द रेग्युलर राऊंड 2 या ठिकाणी राहिलेली जे सीट्स असतील, जागा असतील प्रत्येक कॉलेजला, कोणत्या कॉलेजला किती जागा शिल्लक असतील, किती कॅटेगरीनुसार किती जागा शिल्लक आहेत, हे आपल्याला 20 तारखेला या ठिकाणी डिस्प्ले करण्यात येईल. तर लक्षात घ्यायचं आहे 20 तारखेपर्यंतचा शेड्यूल आता आपल्याला प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. याच्यानंतरचा शेड्यूल आपल्याला वेबसाईटवरती देण्यात आलेलं नाही. जसंही याच्या रिलेटेड कुठलीही इन्फॉर्मेशन येईल सर्वात अगोदर तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला भेटेल. मित्रांनो, फक्त तुम्ही मला सपोर्ट करा, मी तुमचा पुरेपूर या ठिकाणी मदत करेल. तुमच्या ॲडमिशनच्या रिलेटेड असेल किंवा तुमच्या कुठली ॲडमिशन प्रोसेस जर असू द्या मित्रांनो, जसं की 12वीचे सुद्धा या ठिकाणी आता कॅप राऊंड सुरू होतील. त्यानंतर डिग्रीचे जे काही ॲडमिशन असतील याच्या रिलेटेड संपूर्ण गायडन्स आपल्याला या चॅनलवरती पाहायला भेटेल. फक्त तुम्ही मला सपोर्ट करा चॅनलला सबस्क्राईब करून. तर ठीक आहे मित्रांनो, जर तुम्हाला दिलेली माहिती ही आवडली असेल तर तुम्ही नक्की व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर ही इम्पॉर्टंट माहिती जी आहे तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा, म्हणजे ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल. जर तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही मला 100% कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. तुमच्या कमेंटला मी 100% रिप्लाय करेल. तर ठीक आहे मित्रांनो, भेटत अशाच आणखी नवीन नॉलेजेबल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.